कोल्हापुरात एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरातून चोरलेली रिव्हॉल्वर घेऊन एका अल्पवयीन मुलाने माळरानावर 30 राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। खेळण्याच्या बंदुकीसारखी ही रिव्हॉल्वर हाताळताना मुलानं जी काही कृती केली त्यातून मोठी दुर्घटना घडू शकली असती। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। या घटनेने पालक, समाज आणि प्रशासनाला विचार करायला भाग पाडले। अल्पवयीन केलेल्या या मुलाच्या कृतीने कोल्हापुरात मात्र खळबळ उडाली आहे। आजच्या मुलांचे वाढते कुतूहल, सामाजिक आणि मानसिक घडण याबाबत अधिक सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे। ही घटना कोल्हापुरातील असून हा मुलगा एका घरकाम करणाऱ्या महिलेचा मुलगा असून तो एक दिवस आपल्या आईसोबत निवृत्त अधिकाऱ्यांच्या घरात गेला होता। त्यावेळी त्याने कपाटात ठेवलेली रिव्हॉल्वर पाहिली। बालसुलभ कुतूहल म्हणून किंवा अनोख्या वस्तूला स्पर्श करण्याच्या हेतूने त्याने रिव्हॉल्वर चोरली आणि ती घेऊन बाहेर पडला। त्याने कुणालाही संशय न येता ही रिव्हॉल्वर माळरानावर नेली आणि तिथे 30 राऊंड फायर केले। गोळ्या संपल्यानंतर त्याने रिव्हॉल्वर तिथेच टाकून दिली आणि घरी परतला। निवृत्त अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। तपास सुरू असताना मुलाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली। अखेर त्याने चोरीची कबुली दिली आणि रिव्हॉल्वरचा ठाव ठिकाणा देखील सांगितला। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रिव्हॉल्वर जप्त केली असून अधिक चौकशी सुरू आहे। मात्र या घटनेने आता अनेक प्रश्न समोर उभे राहिलेत। मुलानं बंदुकीबद्दल इतकं कुतूहल का दाखवावं? त्याला ती हाती लागते तरी कशी आणि त्याला हे सर्व करावंसं वाटतं यामागे त्याची असणारी मानसिकता, याशिवाय समाजाच्या घडणीचा कोणता भाग कार्यरत आहे? सर्वप्रथम जेव्हा एखाद्या घरात बंदूक असते तेव्हा ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्या घरातील प्रत्येक प्रौढ सदस्याची असते। अमेरिकेसारख्या देशातही गन सेफ्टी हा मोठा विषय आहे। बंदुकीची सहज उपलब्धता आणि मुलांमध्ये त्याबद्दल असलेली उत्सुकता एकत्र आल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात। या घटनेत जर निवृत्त अधिकाऱ्याने रिव्हॉल्वर योग्य प्रकारे सुरक्षित ठेवलं असतं तर ही घटना टळली असती। आजच्या डिजिटल युगात मुलं अनेकदा व्हिडिओ गेम्स, ॲक्शन फिल्म्स आणि सोशल मीडियामधून हिंसक दृश्य पाहत असतात। यातून त्यांना बंदूक, गोळीबार आणि साहसी कृतींविषयी आकर्षण निर्माण होण्याची शक्यता असते। प्रत्यक्षात हे किती धोकादायक असू शकतं हे त्यांना कळत नाही। अशा परिस्थितीत पालकांनी मुलांशी संवाद साधण्याची गरज आहे। धन्यवाद। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।